2 वर्षात रेल्वे धावणार, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची पत्रकार परिषद संपन्न. मनमाड इंदोर रेल्वे मार्ग पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या 1.5 ते 2 वर्षात रेल्वे धावणार असल्याचा दावा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी केला आहे. सुमारे 50 किलोमीटर लांबीच्या या पहिल्या टप्प्यातील भूसंपादन केवळ 11.5 किलोमीटर जागेची भूसंपादन प्रलंबित आहे. 716 कोटी पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पातून जवळपास 268 कोटी रुपयांचे काम झाले असल्याचे पत्रकार परिषदेतून सांगितले. मनमाड इंदोरच्या उर्वरित टप्प्याचे काम मोदी है तो मुमकिन है असे म्हणत या ठिकाणी लवकरच होईल असे माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. तर या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची तत्पूर्वी तपपूर्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉक्टर भामरे यांनी बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गाच्या न्यू धुळे या प्रस्तावित रेल्वे जंक्शन जवळ पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर, उपमहापौर सौ ज्योत्सना पाटील, स्थायी समिती सभापती सौ लताताई सोनार, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, डॉक्टर सुशील महाजन, डॉक्टर निशा महाजन, प्रदीप करपे, ज्येष्ठ नेते महादेव परदेशी, यशवंत येवलेकर, विजय पाचापूरकर, शिवाजीराव काकडे, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई पाटील, नगरसेविका डॉक्टर निशा महाजन, नगरसेविका शीतल राहुल पाटील, प्रभावती शिंदे, शोभा भील, सुनील देवरे, राजेश पवार, श्याम सुंदर पाटील, शरद बिरारी, एजीएम जयप्रकाश, सुरेंद्र पाल, समंदर सिंग आदींच्या उपस्थितीत या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. आमच्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या कार्यकालाला 12 वर्ष पूर्ण झाले, एक टप पूर्ण झालं. आणि या 12 वर्षात भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी, जगात एक आर्थिक महासत्ता आणण्यासाठी संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं झालेले आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम झालेलं आहे. आणि आमच्या धुळे जिल्ह्यात 4-5 प्रकल्प असा आहे त्याचा चेहरा मोहरा धुळे जिल्ह्याचा बदलण्यात आलेला आहे. त्याच्यात आपण ज्या साईटवर बसलेलो मनमाड इंदूर रेल्वे असेल, 7 राष्ट्रीय महामार्ग या धुळे जिल्ह्यातनं जातात. त्याचप्रमाणे या जिल्ह्याच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी सुलवाडे जामफळ पूर्ण व्हायला आलेले आहे. अक्कलपाड्याची क्षमता वाढवलेली आहे. अशा पद्धतीने या 12 वर्षात धुळे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने खासदार म्हणून मी करू शकलो याचा निश्चितच आनंद आहे. आपण आता ज्या साईटवर बसलेलो आहोत ते मनमाड इंदूरचाच भाग म्हणजे पहिल्या टप्प्यातला धुळे नरडाणा म्हणजे बोरवीर नरडाणा. आपण सगळ्यांनी बघितलं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. रेल्वेचे रूळ टाकले गेलेले आहेत. 10 किलोमीटर पर्यंत रेल्वेचे रूळ टाकले गेले आहेत. आणि इथे आपल्याला 2 लाईनी दिसत आहेत, एक पॅसेंजर साठी आणि एक माल वाहतुकीसाठी. 50 वर्षापासून आम्ही स्वप्न बघितलं होतं की मनमाड इंदूर व्हायलाच पाहिजे, कारण आपला धुळे जिल्हा अविकसित आणि आदिवासी आणि कुठल्याही प्रकारचं इथं विकासाचं काम दिसत नव्हतं. आणि त्यामुळे जनतेचं स्वप्न होतं जोपर्यंत मुख्य रेल्वे लाईनला आपण जोडलं जात नाही तोपर्यंत आपल्या भागाचा विकास होणार नाही. आणि म्हणून 2014ला जेव्हा खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलं तेव्हा एकच मनाची खुणगाठ घातली. आपण सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली की मनमाड इंदूर रेल्वे करायचाच. आणि जेव्हा मी सुरुवात केली बघितलं तर तिथं काहीही झालेलं नव्हतं. आणि योगायोगाने 2016 मध्ये सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले. त्यांचं नातंगुतं आपले धुळे शहरात आहे आणि त्याच्यामुळे त्यांना धुळे शहराची जाणीव होती. आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्यात आधी 2016ला पिंक बुक मध्ये नोंद होईल अशा पद्धतीने रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. आणि त्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्यानंतर त्याला साधारणतः 10,000 कोटी रुपये खर्च येईल
आणि रेल्वेच्या नियमाप्रमाणे 50% राज्य सरकारने उचलायचं, 50% रेल्वे देईल. त्यावेळेस महाराष्ट्राच्या राज्य सरकारने 50% द्यायची कबुली दिली, परंतु मध्य प्रदेशच्या राज्य सरकारने असमर्थता व्यक्त केली की आम्ही नाही करू शकत. मग अशा वेळेस उदास होऊन मी गडकरी साहेबांना भेटलो, तर गडकरी साहेबांनी मला सुचवलं की आपण JNPTच्या माध्यमातून करू. आणि त्यावेळेस रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब होते आणि एक MOU तयार करण्यात आला की 55% JNPTने खर्च उचलायचा, 15% महाराष्ट्र सरकार, 15% मध्य प्रदेश सरकार आणि 15% इक्विटी. आणि MOUचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, गडकरी साहेब होते, रेल्वे मंत्री म्हणून पियुष गोयल साहेब होते, मी स्वतः होतो. परंतु 2-4 महिन्यानंतर खाते बदल झाल्यानंतर शिपिंग मिनिस्ट्री दुसऱ्या मंत्र्याकडे गेलं आणि शिपिंग मंत्र्याचे त्यावेळेचे मंत्री आणि सेक्रेटरी यांनी नकार दिला की रेल्वेचा मार्ग आहे, आम्ही कशाला खर्च करू. अतिशय उदास होऊन मी पंतप्रधानांकडे गेलो. योगायोगाने त्यावेळेस मी संरक्षण राज्यमंत्री होतो म्हणून मला PMO मध्ये डायरेक्ट एंट्री होती. आठवड्यातनं 3 ते 4 वेळा तरी भेटायचो आणि तसा आदेश मोदी साहेबांचाच होता. संरक्षण खातं अतिशय सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांना फीडबॅक देणं आठवड्यातनं 3-4 वेळा आवश्यकच होतं. आणि संरक्षण खात्यासाठी जे जे काही संपल्यानंतर मी रेल्वेचाच विषय काढायचो. आणि मोदी साहेबांनी मला शब्द दिला, कुठल्याही परिस्थितीत मनमाड इंदूर रेल्वे आपण करूच. आणि रेल्वे मंत्र्यांनाही सूचना दिली की तुम्ही याच्या बाबतीत मार्ग काढा. फेब्रुवारी 19ला 2 महिने राहिले होते निवडणुकीला. त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी आणि गडकरी साहेबांनी ठरवलं की 18,000 कोटीचा प्रकल्प मंजूर करण्यासाठी कॅबिनेटची परवानगी आवश्यक असते. पण आता जास्त दिवस राहिलेले नाही म्हणून रेल्वे मंत्र्याच्या अधिकारात धुळे नरडाणा हा पहिला टप्पा सुरू करून देऊ. धुळे नरडाणा 51 किलोमीटरचा टप्पा आहे आणि त्याला 716 कोटी रुपये लागणार होते आणि ते रेल्वे मंत्र्याच्या अखत्यारीतलं होतं आणि ते मंजूर झालं. आणि फेब्रुवारी 19ला मोदी साहेब इथं धुळे शहरात आले होते. सुलवाडे जामफ आणि रेल्वे दोन्ही प्रकल्पाचं उद्घाटन केलं. जी गोष्ट सर्व खानदेशवासियांना आतुरता होती का मनमाड इंदोर रेल्वे मार्ग ही केव्हा चालू होईल आणि केव्हा पूर्ण होईल, तर त्याच्यातली एक गोष्ट या ठिकाणी चालू झालेली आहे, ती म्हणजे मनमाड इंदोर रेल्वे मार्गचा पहिला टप्पा धुळे ते नरडाणा हा प्रत्यक्षात या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि आज या ठिकाणी येऊन खास करून पत्रकार परिषद घ्यायचा जो मानस होता आदरणीय बाबासाहेबांचा, तो म्हणजे तपपूर्ती मोदी साहेबांचे 12 वर्ष. या 12 वर्षात आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे जनकल्याणचे कामं केलीत, त्या निमित्ताने प्रगती पथावर जे कामं चालू आहेत तिथं भेट देणं आणि मनमाड इंदोर रेल्वे मार्ग सारखा हा मोठा प्रकल्प या ठिकाणी अक्षरशः सुरू झालेला आहे. म्हणून या ठिकाणी आज या प्रेसचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2014च्या पहिलेचा भारत आणि 2014 नंतरचा भारत याच्यातला फरक आज प्रत्येक नागरिकाला अक्षरशः त्या ठिकाणी दिसत आहेत. हायवे असतील, मेडिकलच्या सुविधा असतील, करोना काळापासून सुरू असलेलं 5 किलो धान्य असेल, असे विविध प्रकल्प, विविध योजना आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय देवाभाऊच्या माध्यमातून या ठिकाणी या देशात राबवण्यात येत आहेत. आणि याचं शेवटच्या माणसापर्यंत सर्व योजनांचा लाभ पोचावा
याच्यासाठीच भारतीय जनता पार्टीची सरकार या ठिकाणी काम करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून धुळे शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने मी आदरणीय मोदी साहेबांचा खूप आभारी आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचाही खूप आभारी आहे, ज्यांनी सतत या 10 वर्ष या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला आणि मागे लागून पहिला फेज या ठिकाणी सुरुवात झाली. त्याबद्दल मी पूर्ण गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपले लाडके प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या माध्यमातून तिन्ही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेब असतील, पियुष गोयल असतील आणि अश्विनी वैष्णव साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यात मी यशस्वी झालो. 2 सप्टेंबर 2024ला 18,000 कोटी रुपये या मंजूर करण्यात आले आणि कॅबिनेट देण्यात आली. त्याच्या आधी पहिला टप्पा म्हणून बोरवीर नडाणा 51 किलोमीटरचं काम सुरू होऊन गेलेलं होतं. आज आपण ज्या ठिकाणी उभं आहोत ते बोरवीर नडाण्याच्या पहिल्या टप्प्यातल्या कामाचं अतिशय जोरदार काम चालू आहे. अशा ठिकाणी आपण उभे आहोत आणि येत्या 1 ते 1.5 वर्षात बोरवीर नडाणा हा मार्ग रेल्वे धावायला लागेल.